नमस्कार मंडळी. तर बघा, तुमचं ना परत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर बघा मंडळी, आत्ताच मी घरी निघालो होतो. जॉबवरनं सुट्टी झाली होती. तर म्हटलं चला आज घरी जाताना, घरी गेल्यानंतर एखादं तुम्हाला सरप्राईज द्यावं. आणि कसं असतं तुम्हाला मंडळी सांगू का, ज्यावेळेस आपण घरचे माणूस, मेन माणूस ज्यावेळेस आपण कामाला जातो ना, त्यावेळेस घरी काय चालू असतं, घरचे आपले जे काळजाचे तुकडे असतात, लेकरं म्हणा, बायको म्हणा, हे एक ना अचानक जाऊन सरप्राईज देणं, हे एक इतकी मोठं म्हणजे एवढं मोठी मजा ना, काय विचारूच नका. तर मंडळी आता तुम्हाला दाखवतो. आता मी बघा, आता माझी सुट्टी झाली आहे, मी आता घरी चाललो आहे. तर चला आता आपण जाऊया. तर बघा, जाता जाता मंडळी तुम्हाला दाखवतो. आमच्या इथं ना एका म्हणजे थोडंसं आउटसाईड आहे, आणि आउटसाईड एरियामध्येच ना वीटभट्टीचं सुद्धा काम चालतं बरं का. आणि त्या ठिकाणी वीट वगैरे खूप छान प्रकारे तयार होतात. तर तुम्हाला दाखवतो बघा. हो का, ह्या साईडला विटा वगैरे बनायला म्हणजे बनवून ठेवले आहेत, भाजून वगैरे छान झालेले आहेत, आणि एकदम असं लालसर असं कलर आलेला आहे. आणि काही विटा अशा आहेत की त्या खरासुद्धा झालेल्या आहेत. तर बघा मंडळी, आता मी तुम्हाला दाखवतो की विटा त्या किती छान असं थप्पी एकावरती एक अशी थप्पी लावून ना ठेवलेली आहे. तर तुम्हाला थोडंसं जवळ जाऊन दाखवतो, चला. तर बघा मंडळी, एक आहे त्या साईडला एक मोठी थप्पी लावलेली आहे. त्यानंतर बघा, ह्या साईडला सुद्धा एक मोठी थप्पी लावलेली आहे. आणि याच्यामध्ये इतकी छान असे थर लावले आहे. तुम्हाला दाखवतो का किती हाईटला लावली. हो का, अशा प्रकारे एवढी मोठी हाईट लावली आहे. आणि हो का, ही वीट भाजण्यासाठी ना तुम्हाला सांगतो, हो का, हे जे काय आतमध्ये असतं ना, हो का, हे अशा प्रकारे ना ह्याच्यानं आपली वीट भाजली जाते. आणि वीट बघा इतकी छान भाजते ना, काय विचारूच नका. तर बघा मंडळी, तुम्हाला आता हे दाखवतो की आपलं हे जे काही वीट तयार करण्यासाठी ना पाणी तर खूप लागत असेल. तर आता आपण बघूया की पाण्यासाठी सोय या मालकानं काय केले आपण. तर चला मी तुम्हाला दाखवतो, ते सुद्धा दाखवतो. बघा बघा, ह्या साईडला विहीर आहे, आणि तुम्हाला दाखवतो विहिरीमध्ये पाणी किती आहे काय. चला. हा मंडळी, एवढी मोठी विहीर आहे हो का. आणि हो का, ह्या विहिरीमध्ये ना भरपूर काय पाणी आहे, काय पावसाचं साचलेलं आहे. आणि हो का, त्या साईडला पाईपलाईनसुद्धा आहे. त्याच्यामुळं काय टेन्शन नाही, बोरचं पाईपलाईन केलेलं आहे. आणि पावसासुद्धा पाणी साचलेलं आहे, आणि पूर्ण असं हिरवंगार असं पाणी झालेलं आहे. आता बघा मंडळी, तुम्हाला दाखवतो माझी गाडी बरं का. आणि मी ह्याच गाडीवरनं प्रवास करतो. तुम्हाला खोटं वाटत असेल की मी खरोखरच कामावरून आलो आहे का नाही. मी फक्त व्हिडिओसाठीच नाही बोलत, अहो का, मी खरोखरच कामावरून आलो आहे. तर आता मी कामावरून आलेलो आहे, तर तुम्हाला खरं वाटलं असेल. तर आता आपण जाऊया, आणि आपण घरी गेल्यानंतर ना आपले घरचे काय करत असतात अचानक, हे आपण सरप्राईजमध्येच बघूया बरं का. आणि ते पण लाईव्ह बघू म्हण की घरच्यांना अचानक आपण भेटल्यानंतर कोण कोणत्या कामामध्ये राहतं ते आपण बघू म्हण, चला काय. आणि हे क्षण बघायचं ना, एक वेगळीच मजा असते बरं का. चला, कामावरनं आपण जाणं आणि घरचे काहीतरी कामात असणं, आपले लेकरं दुसऱ्याच कामात असणं, हे एक बघायचं क्षण ना, एवढा आपल्या मनाला काहीतरी भावुक ठरतो ना, काही विचारूच नका. चला आपण जाऊया घरी. तर बघा, आता मी घरी आलो आहे. आणि अगोदर भेटला बघा आमचा कार्तिक. कार्तिक बाळा, काय करायला आला तू? तर बघा, आमच्या कार्तिकचा चालला आहे अभ्यास. आणि अहो, अजून दुसऱ्या घरामध्ये कोणच नाही. त्यानंतर बघा, तुम्हाला दाखवतो पल्लवीचं काय चाललं आहे. बापरे, पल्लवीसुद्धा काम चालू आहे. पल्लवीसुद्धा आता, पल्लवी काय करायला लागलीस? आता 5-6 वाजायला पाहिजे, जरा काय तर चहा पाण्याला ठेव. हां, करते बस आता तरी कामाला तोंडात पाणी मामा करते. तर मंडळी, आता आमच्या पल्लवीचं सुद्धा काम चालू आहे. तर बघा मंडळी, पल्लवीचं त्या साईडला काम चालू आहे, आणि ह्या साईडला आमचा कार्तिकसुद्धा ना एकदम असं थोडंसं मऊ होऊन बसलं आहे की पप्पांना अजून त्याला खाऊ काय आणलं हे दाखवलं नाही. आणि आमच्या कार्तिकला पाहिजे आल्यानंतर, पप्पांनी बाहेर आल्यानंतर काहीतरी खायला. आता आपण काय करूया माहिती का, आता बघूया कार्तिककडे जाऊया, आणि कार्तिक कशामुळे रुसला आपण ते सुद्धा चेक करूया. चला कार्तिक बाळा, कार्तिक झालं मग अभ्यास तुझं? काय केला अभ्यास? आईस्क्रीम केला. तर बघा बाळा, तर बघा मंडळी, आमचा कार्तिक ना पप्पा हे सर्व असा अभ्यास करतो, हा ना कार्तिक. आणि हे क्षण ना बघायला इतकं छान वाटतं ना, की आपण बाहेर जाणार आणि लेकरं बायको वगैरे आपल्या घरचे एकदम शांत काहीतरी कुठल्या तरी कामात ते व्यस्त असतात ते. आणि आल्यानंतर असं वाटतं की आपल्या लेकरांची आपण पी घ्यावं, हा ना बाळा.
मला पी नाही देणार तू? पी नाही देणार? बघ आमचा कार्तिक रुसलाय. अहो इकडे बघ, मला पी दे मग. ये मग तू सकाळ मला पी कसं दिला? दे मला पी. ये तुला खाऊ आणतो ये. उठला? आई आई मला पी दे. तर बघा आमचा कार्तिक किती छान पी देतो. बापरे. आणि हा क्षण ना, अरे बस बस बस. अहो का अरे मला बोल देऊ पुढे कॅमेरा चालू आहे. बस. तर हा क्षण ना शक्यतो ना बाहेर गेल्यानंतर आणि खूप वेळ बाहेर राहिल्यानंतरच ना एक माणसाला ना घरी बाबा काय सरप्राईज द्यावं अशा प्रकारे एकदम छान असं सरप्राईज भेटतं. हा ना कार्तिक बाळा? तर चला मंडळी आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण का तुम्हाला सांगतो आज गुरुवार होता आणि त्यामुळे आज स्वामी समर्थांना सुद्धा थोडंसं जायचं होतं. तर संध्याकाळी ना 7 वाजता ह्या चॅनलवरती आपण ना थोडंसं तुम्हाला लाईव्ह आरती पण दाखवणार आहे आणि आम्ही जाणार आहे कुठं आणि ते सुद्धा तुम्हाला सांगणार बरं का. चला.